वार्ड क्रमांक 1मध्ये माजी उमेदवार रतन नारायण भोसले, माझं चिन्ह टोपली व तसंच आमच्या केलेले आमचे असलेले संघटक तिन्ही हत्तीचं चिन्ह आहे. हत्तीच्या चिन्हाला आणि टोपलीला मतदान करून बहुजन समाजाबरोबर आम्हाला एकाने मतदान करावं आणि आम्हाला मतदान करत असताना जे असलेले मतदार ही माझ्या परिचयाची आहे आणि मी 15 वर्षे 18 वर्षे कर्मचारी पतसंस्थेचं महापालिकेचं चेअरमन असल्यामुळं व तिथल्या नागरिकांनी किंवा मतदारांनी मला असं सांगितलं की साहेब आता तुम्ही थांबून चालणार नाही, संस्थेचं काम 1 नंबर केलेलं आहे आणि तसंच काम तुम्ही महापालिकेतसुद्धा करचाल ह्याची आम्हाला शाश्वती वाटते, म्हणून तुम्ही एकाने कुठल्याही पक्षात उभा राहा, कुठलं बी चिन्ह घ्या, आम्हाला कुठल्या पक्षाचं चिन्हाचं काय घेणं देणं नाही, फक्त तुम्ही उमेदवार उभारला पाहिजे आणि हीच तुमची ओळख आहे आणि तुमच्या ओळखीमुळे तुम्ही उभारल्या तरच आम्ही तुम्हाला मतदान करू आणि तुमच्या पॅनेललाही मी मतदान करू असं त्या मतदारांनी मला ग्वाही दिली किंवा विश्वास दिला. म्हणून मी ही निर्णय असा घेतला की आपण BSPमधून पुरस्कृत म्हणून आपल्याला उमेदवारी मिळाली आणि त्या उमेदवारी मिळाल्यामुळं आमचा सध्या चांगला प्रचार चालू आहे. चांगलं वार्डामध्ये मला परिस्थिती मिळायला लागला आहे, म्हणजे चांगलं मतदारांनी बोलल्याप्रमाणे जनता माझ्या पाठीशी आहे आणि ही येणाऱ्या 15 तारखेला जी मतदान होणार आहे या मतदानामध्ये त्यांनी मला दाखवून देणार आहे ही तुमचा विजय आजच आहे आणि ही याची ग्वाही देऊन त्या मतदारांनी मला विश्वास दिला आणि त्या विश्वासाप्रमाणे त्या मतदारांनी माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही शब्दाला तडा न जाईल असं मला वाटलं नाही आणि विश्वासानेच मतदार माझ्या पाठीचे आहेत असं मला वाटतं. डबघायला आलेले आणि लोकांच्या अडचणी पतसंस्थेचे गायब म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे महापालिकेचे पतसंस्थेचे कर्मचारी तिथं जवळपास 2000 ते 1500 ते 1500 मतदार आहेत आणि त्या मतदारात मी सतत प्रत्येक 5 वर्षाला निवडून येत होतो आणि 2 वेळा माझे बिनविरोध निवड झाली पतसंस्थेवर आणि 3 वेळा इलेक्शन झाले. तर तिन्ही वेळात इलेक्शनमध्ये माझा विजय भरघोस झाला आणि माझ्या मागं बहुजन समाज माझ्या पाठीशी असल्यामुळं मी माझ्या समाजाचा एकटाच मनुष्य, माझे मतदार फक्त समाजाचे 10 होते आणि मतदार एकूण त्या संस्थेचे मतदार होते 5099ला. तर त्या पिरियडपासून मला जवळपास 3,500 ते 4,000 त्यावेळेस मतं पडले होते. मग त्यामुळे मी माझा पॅनेल आणत होतो. पॅनेल आल्यानंतर चेअरमन होता येते, पॅनेल जर नाही आला तर चेअरमन होता येत नाही. तर त्यासाठी मी माझा पॅनेल आणून माझा गडचं ठेवून माझं नाव त्या संस्थेमध्ये अमर ठेवलं आहे मी. आता तुम्ही कोण मी तिथं संस्थेत जाऊन चौकशी करा, तिथल्या कर्मचाऱ्याला विचारा की बाबा भोसले चेअरमनचं काम कसं होतं आणि कसं आहे, रात्री बेरात्री वेळ प्रसंग टाईम अशा गोष्टीला सुद्धा समोर जाऊन त्यांना मदत केली, मदतीचा हात दिलो आणि लग्न दवाखाना साखरपुडे अनेक कारणास्तव आहे की नाही माझ्याकडं सभासद महापालिकेचे कर्मचारी येत होते. रात्री बेरात्री कधी बी उद्या रात्री 12ला जर आलं तर मी माझा फोन उचलत होतो, रात्री 2ला आले तर मी त्यांना मदत करत होतो आणि ते लोक आलेले बाबा भोसलेकडे जावा, भोसले गेलं की त्याने आपलं काम 100% करते, आपल्याला निराशा करून पाठवत नाही, तिथे गेलं की कामच होते. अशा उद्देशाने मला त्या मतदारांसुद्धा विश्वास ठेवून 5 वेळा निवडून दिले. ह्या वार्डाचा त्या वार्डातलेच मतदार त्या माझ्या मतदारसंघात येते आणि मतदार सुशिक्षित आहे आणि चांगल्या पद्धतीचे आहे आणि सांगायचा उद्देश म्हणजे मतदारसुद्धा आहे की उमेदवार बघणार की बाबा खरं कोण कामाचं आणि खरं कोण नाही. हे काम करत असताना
मतदाराच्या विश्वासावरच मी आज तिथं निवडणुकीला उभारलो आहे आणि ती मतदारच मला विजय करतील ही माझी येणाऱ्या 15 तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देतील मला आणि माझा विजय 16 तारखेला निश्चितच आहे. गुलाल आपलाच पडणार आहे एवढी ग्वाही देऊन माझं